नमस्कार। आज अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे गणेशोत्सव 2024च्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र टाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चपळगाव येथे शांतता बैठक संपन्न झाली। या प्रसंगी सरपंच सिद्धाराम भंडारकोटे व पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र टाकणे यांनी गावातील सर्व गणेश मंडळांना मार्गदर्शन केले। येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र टाकणे यांचा चपळगाव ग्रामपंचायतच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला। या प्रसंगी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र टाकणे यांनी गावातील सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना अतिशय उत्तमरित्या समजावून सांगितले। या प्रसंगी सरपंच सिद्धाराम भंडारकोटे, उपसरपंच गणेश कोळी, ज्येष्ठ नेते अम्मणप्पा भंगे, पोलीस पाटील विवेकानंद हिरेमठ, माजी तंटामुक्त अध्यक्ष गंगाधर कांबळे गुरुजी, नूतन तंटामुक्त समिती अध्यक्ष कल्लाप्पा बड्डुरे, उपाध्यक्ष अविनाश कदम, ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर वाले, श्रावण गजदाने, शाकीर पटेल, भीमाशंकर दुलंगे, परमेश्वर भोसणगे यांच्यासह गावातील सर्व तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र टाकणे यांनी गावातील सर्व तरुण मंडळांना काय आवाहन केलेले आहेत पाहूया। आज रोजी येणाऱ्या आगामी गणेशोत्सव उत्सवानिमित्त प्रत्येक गावाच्या मीटिंगा चालू आहेत। शांतता कमिटीच्या गणेशोत्सव तसेच या अनुषंगाने ज्या मीटिंग आहेत त्या अनुषंगाने आज रोजी चपळगाव येथे शांतता कमिटीची मीटिंग आयोजित केली होती। तसं हे गाव शांतताप्रिय चांगलं आहे, तरी देखील गावात एक गाव हे गणपती बसवावा, डॉल्बी लावू नये, आवाजाची मर्यादा पाळावी, वेळेची मर्यादा पाळावी। तसेच गणेश हा आपल्या धर्माचा आद्यपूजक आहे, तर त्याचे आनंदाने स्वागत करावे आणि चांगली गाणी, धार्मिक गाणी लावावी, धार्मिक कार्यक्रम ठेवावे, समाज प्रबोधन करणारे कार्यक्रम ठेवावे, अशा प्रकारच्या सूचना देऊन येणारा उत्सव आनंदाने आणि उत्साहात साजरा करण्याबाबत तसेच सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करावं। म्हणजे परवाना घेण्यापासून, मिरवणूक व्यवस्थित काढण्यापासून, वेळेत मिरवणूक काढण्यापासून सूचना देण्यात आलेल्या आहेत। शांततेनं आणि कोणत्याही प्रकारचा भांडण न करता उत्सव साजरा करावा अशा सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत।